आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। चाळीसगावच्या व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीला अवघ्या काही तासात अटक। 6 जणांना घेतले ताब्यात। संशयित आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली। चाळीसगाव शहरातील व्यापारी विशाल अशोक कारडा यांना दमदाटी, शिवीगाळ व धक्काबुक्की करून चॉपर गळ्यास लावून 3 लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या चौघांच्या चाळीसगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। व्यापारी विशाल कारडा यांना लुटल्याची घटना चाळीसगाव MIDC मधील गोडाऊनमध्ये 7 रोजी रात्री 11:30 वाजता घडली होती। चाळीसगाव MIDC मध्ये विशाल कारडा यांचे व्यवसायासाठी गोडाऊन आहे। या गोडाऊनमध्ये कारडा असताना रात्री 11 वाजता 4 जण तिथे आले आणि त्यांच्याकडे पैशाची मागणी करू लागले। प्रथम त्यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली। पैसे देण्यास विरोध केला म्हणून त्यांना धक्काबुक्की करत त्यांच्या गळ्यास चॉपर लावून मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास चक्र फिरवत अवघ्या काही तासात निखिल उर्फ भोला अजबे राहणार लक्ष्मीनगर चाळीसगाव, गौरव पाटील राहणार बिलाखेड तालुका चाळीसगाव यांना शेंदुर्णी तालुका जामनेर येथून ताब्यात घेतले। तर ऋषिकेश उर्फ मायकल पाटील राहणार करगाव रोड चाळीसगाव यास चाळीसगाव शहरातून ताब्यात घेतले। वरील आरोपितांकडे त्यांच्याकडे अनोळखी साथीदारांबाबत विचारपूस केली असता त्यांची नावं चेतन गवळी राहणार हिरापूर रोड चाळीसगाव, संदीप गवळी राहणार हिरापूर रोड चाळीसगाव, रामेश्वर उर्फ DJ चोंडके गवळी राहणार हिरापूर रोड चाळीसगाव असं सांगितले। यांचा देखील चाळीसगाव पोलिसांनी तात्काळ चाळीसगाव शहरातील हिरापूर रोड परिसरात शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन वरील सर्व आरोपितांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार, उपविभागीय पोलीस अधीक्षक राजेश चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, पोलीस अंमलदार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट सूरज पारवे।